आजचं 31 माझ्या स्टाईलमध्ये. तर हॅलो, कसे आहात सगळे? तर आज आहे 31 आणि आज मी स्पेशल ब्लॉग बनवत आहे. आणि सगळ्यात आधी सॉरी की मी खूप दिवस झाले ब्लॉग नाही टाकला, कुठेतरी बिझी होते म्हणून ब्लॉग नाही टाकला. तर आज आहे 31 आणि हा जो ब्लॉग आहे तो उद्या जाणार आहे 1 जानेवारीला. तर आज आम्ही करणार आहे 31ची पार्टी आणि ती पण आमच्या स्टाईलमध्ये. तर हा ब्लॉग पूर्ण बघा, पुढे पुढे तुम्हाला दाखवते काय झालं. आताच ऑफिसवरून आलेले आहे. आता पहिला जेवणाची तयारी आणि मग नंतर पार्टी. तर सर्वात आधी फ्रेश झाले आणि किचनमध्ये गेले. किचनमध्ये गेल्यावर मला सरप्राईज मिळाला, कारण हे चक्क चिकन साफ करत बसले होते. आज आमच्या घरातनं सूर्य पश्चिमेला उगवलेला आहे. चिकन साफ करून भेटतंय आम्हाला. नीट साफ केलं का? खायचं असेल तर खा, नको. मी ब्लॉग शूट करत होते म्हणून हे लाजत होते, पण त्यांनी आज माझ्यासाठी चिकन फ्राय करणार आहेत त्यांच्या वेगळ्या स्टाईलमध्ये, थोडंसं जसं मला पाहिजे होतं तसं. तर त्यांनी चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवलं आणि एकीकडे मी पण जेवणाची तयारी केली, कारण जेवणामध्ये मला बनवायची होती बिर्याणी. तर मी त्याची सगळी तयारी करून घेतली आणि बिर्याणीला फोडणी दिली आणि पटकन बिर्याणी बनवून घेतली. तर एकीकडे ह्यांनी पण त्यांची तयारी सुरुवात केली होती, कारण हे माझ्यासाठी चुलीवर चिकन फ्राय करणार होते. आणि कशावर करणार होते तुम्हाला दाखवतेच. तर हे माझ्यासाठी करणार होते कौलावर चिकन फ्राय, जे की मला खूप दिवसापासून खायची इच्छा होती आणि आज त्यांनी फायनली ते माझ्यासाठी केलं. सो त्यांनी चूल वगैरे पेटवली आणि मस्त कौल वगैरे ठेवलं आणि त्याच्यावर आता तेल वगैरे टाकून ते मस्त चिकन फ्राय करणार होते. तर त्यांनी मॅरिनेट केलेलं चिकन व्यवस्थित मस्त कौलावर ठेवलं त्याला फ्राय करायला आणि एकीकडे गाणे लागले होते आणि मस्त आमची पंगत जमली होती. सगळे बाहेर बसले होते. मल्हार पण इथे मस्ती करत मस्त डान्स करत करत आमची मज्जा चालली होती. आणि मस्त असं क्रिस्पी असं चिकन जसं मला पाहिजे होतं, जसं मला आवडतं, तसं त्यांनी चिकन माझ्यासाठी फ्राय केलं. आणि रूममध्ये आले तर मुलांनी इतका पसारा केला होता ना, म्हटलं चला एक छोटंसं ह्यांना सरप्राईज देऊया. तर मग काय केलं, मल्हारची आवडती बेडशीट आणली होती. ती बेडशीट मी टाकली आणि मस्त असं थोडंसं ना कॅन्डल लाईट डिनरसारखं केलं. असं बनवलेली बिर्याणी, सुक्कं चिकन वगैरे मस्त हे केलं आणि म्हटलं ह्यांना 12 वाजता ना सरप्राईज देऊया. तर 12 वाजणार होते आणि त्यांना मी सांगितलं कोणीच आतमध्ये येऊ नका. आणि 12 वाजले आणि मी त्यांना सरप्राईज दिलं आणि ते दोघं पण शॉक झाले, सरप्राईज बघून खुश झाले. त्यानंतर आम्ही एकमेकांना हॅपी न्यू इयर विश केलं आणि मल्हारला खूप एक्सायटेड होता कॅन्डल लाईट डिनर करायला आणि मल्हार तुम्हाला पण हॅपी न्यू इयर विश करतोय. तर आम्ही मस्त मस्ती केली थोडीशी आणि मग जेवायला बसलो आणि त्यांनी केलेलं चिकन मला इतकं आवडलं, खूप जास्त टेस्टी झालं होतं. तर असंच होता आमचा हा छोटासा असा 31sta डे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा आणि प्लीज मला ना यूट्यूबला थोडासा सपोर्ट करा. तुम्ही इन्स्टाला मला सपोर्ट करत आहात, पण थोडासा यूट्यूबला पण मला तुमचा सपोर्ट पाहिजे. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हॅपी न्यू इयर.